अंगावर पाणी टाकलं. सर्व पाहत आहे. निसर्गाच्या डोक्यात काहीच नाही. काय झालं निसर्गाला कळायला तयार नाही. निसर्गाला समजायला तयार नाही. देवाच्या लोकांना शांत वातावरण, मोर्या डोंगरावर वेदी तयार केली. त्याच्यावर लाकडं टाकली. त्याच्या खाली विष्णू लावला. आणि अचानक वयाच्या 100व्या वर्षी देवाचा जो मुलगा त्याला दिला, त्या मुलाकडे अब्राहमाने पाहिलं. त्याला जवळ बोलावलं. मुलगा बापाच्या जवळ आला. अब्राहमाने रुमाल काढला. मुलाच्या तोंडात कुंकू दिला. अब्राहमाने इसाकाचे हात धरले. डावेने बांधून टाकले. इसाकाचे हात पाय धरले. डाव्याने बांधून टाकले. हात बंद केले. पाय बांधून टाकले. तोंड बंद ठेवलं. विधीवर उचलला आणि विधीवर असा टाकला. असा विधीवर टाकला आणि हातामध्ये सुरा घेतला. सुरा घेतला आणि असा त्या मुलावर अर्पण करायला टाकला. त्यावेळेला देव, स्वर्ग, जग निर्माण करणारा देव, देवाचं राजासन हाताळला गेला. देवाचा वानो स्वर्ग तळमळी झाला. स्वर्ग तळमळी झाला. परमेश्वर ते उठला आणि चोळा गोंधून म्हणाला. सत्तूर खाली टाकण्याच्या अगोदर अब्रामा, 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 आपला हात मुलावर चालू नकोस. मागे फिर. जाळीत बघ. तिथे कोकरा अडकला आहे. त्याला घे आणि त्याला अर्पण कर. माझा देव स्वतः. त्या अब्रामाला इसाक झाला. इसाकाला एसाव याकोब झाले. याकोबाला 12 मुलं झाले. त्याला इस्रायल म्हटलं. त्यांच्या कुळामध्ये, त्यांच्या घरामध्ये बन्यामीन जन्मास आला. बन्यामीनाच्या कुळामध्ये रूथ सूर होऊन आली. ती रूथ त्याच्या जवळ राहिली आणि रूथच्या द्वारे परमेश्वराने दावीद राजाचा जन्म केला. दाविदाचा जन्म झाला. 1400 वर्षाने योसेफाच्या घरामध्ये मरियेची निवड केली आणि तिच्या पोटी उद्धारक धारणारा जन्मास आला. जो धारणारा येशू जन्मास आला. तो म्हणतो, काय म्हणतो? 9 नंबरचं वचन काय म्हणतो? पटकन. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झालाय. तो येशू म्हणतो, आजचा दिवस तारणाचा दिवस आहे. आजचा दिवस. 9 नंबरचे वचन. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. 9 नंबरचं वचन. काय 10 नंबरचं वचन. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधवयास. मनुष्याचा पुत्र कोण आहे? कोण आहे? कोण आहे? प्रत्येक जण कोण आहे? मनुष्याचा पुत्र कोण आहे? मनुष्याचा पुत्र माझा प्रभू येशू हरवलेले शोधवयास व तारवया जगात आपण हरवले होतो. आता आपलं काय झालंय? मग जर तारण झालाय तर आपण सर्वजण त्या जीवन देवाची लेकरं आहोत. काल 24 डिसेंबरला रात्री 12 वाजता जन्मलेला येशू, बेथलेहमात जन्मलेला येशू, 2024 वर्ष अगोदर जन्मलेला येशू, 2024 वर्ष अगोदर जन्मलेला येशू जर आता या वेळेला या परिस्थितीमध्ये या जागेवर तुम्ही जर आपल्या छातीवर हात ठेवून आपल्या हृदयात घेतला तर एका मिनिटात तुमचं नातं बदलून जाईल. एकाच मिनिटात एका सेकंदात देव तुमचं रिलेशन बदली करून टाकेल.
आम्ही 3 जण आहोत. आम्ही राजू बद्दल, संजीव बद्दल, मी, आम्ही 3 जण आहोत. आम्ही कोण आहोत? कोण आहोत? भाऊ आहोत 3 जण. बरोबर? कोण आहोत? भाऊ आहोत. मला वाटतं माझा मोठा भाऊ खूप मोठा आहे, त्याचा मला अभिमान आहे. संजीव बद्दल वाटतं विजू बद्दल मोठा आहे, त्याचा मला अभिमान आहे. तुम्हाला वाटतं आमचा पालक मोठा आहे, त्याचा अभिमान आहे. जर आपल्या नातेवाईकात जर कलेक्टर आहे तर आपण काय सांगतो? कलेक्टर माझा कोण आहे? कोण आहे? जर आपल्या कुटुंबामध्ये एखादा डीएसपी आहे, आपण काय सांगतो? माझा नातेवाईक कोण आहे? एखादा कमिशनर आहे, आपण काय सांगतो? माझा नातेवाईक कोण आहे? सरपंच आहे, आपण काय सांगतो? माझ्या घरात कोण आहे? देवाच्या पण जर आज तुम्ही येशूला स्वीकारलं, आपल्या हृदयात घेतलं, तर समजून घ्या ज्याने जग निर्माण केलं त्या जिवंत देवाचे तुम्ही लेकरं झाल्या. आपले डोळे बंद करूया. हालेलुया. प्रभूला म्हणूया माझ्या जीवनात ये. प्रभू तू गायीच्या गोठ्यातून बाहेर निघाला आहे, तू गायीचा गोठा सोडलेला आहे, तू आता त्या खाली नाहीच ते बाबा. तू पित्याच्या जवळ आहे, तू सिंहासनावर आहे, तू राजासनावर आहे, तुझी थोडी नाव आहे तिथून माझा घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. ईश्वर तुम्हाला आज तुमचं दुःख